हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला निघाले, सकाळ झाली, भाकरी कालवणाची वेळ झाली. पाऊस चाललाय बाहेर, थंडा थंडा कुलकुल. पुढच्या 3 तासात पाऊस आहे. सांगितलंय ना, ढिगभर सांगितलंय का कणभर. चालली स्वयंपाकाची तयारी. वांग्याचं कालवण करायचं, इकडं मिसळची मेथीची भाजी रात्री करायला. हम्म. मावशांना पाऊस चालू आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे पाऊस चालू आहे. म्हणून आम्ही आज मी तर कॉलेजला नाही गेले. मी तर लागले रस्त्याला आणि इतकी बारक्यात निघून गेली आणि सोडायला कोण नव्हतं म्हणून बसली घरीच. आवरून बसलेले हो का वेळेने तसेच येत. काल ती जत्राला जायला आवरून बसली होती. कोण? अपूर्वा, शिवण्या आणि पाऊस. पाऊस बसलो घरी. मग नकोय इथं बाजार या स्लॅब गळतय भावा बहिणीनो. मम्मी आपल्या ह्याला डॉक्टर फिस्किट कमी पडले का लावलं? अगं डॉक्टरचं फिस्किट टाकलंय की त्यात. मग कसं डॉक्टरची औषध गोळ्या टाकल्यात की स्लॅब मध्ये. कसं काय करते? ती अंडरग्राऊंडची लाईट फिटिंग आहे ना, त्याच्यामुळं आहे ना, ती आतमध्ये स्लॅब मध्ये केलंय भावा बहिणीनं नळ्या टाकून. अंडरग्राऊंड काय म्हणते. मग नाही आणि मग ती नाही ती स्लॅब भरायच्या टायमाला तिथं सापटी सुपटी राहिली असते आणि मग ती वर स्लॅब चिरलेलं आहे, त्या बिहागातनं पाणी पाजारतय. मग आता त्या घेटा आपलं राळ घोटाची करावी लागेल. राळाची घोट अशी करून घ्यावा लागेल, तेव्हा ती पाझरायचं बंद होईल. काय करावं लागेल बाबा बहिणीनं, लयच टपाक टपाक गळतं या पाजारल्यावर झालं या. हो का, एवढी पट्टी, बरीच पट्टी. सपाल तरी कमी जळत होत. हा, बघ आता. अगं झोप होती का तुम्हाला? खरंच किंमत नाही हो भावा बहिणीनं, किंमत नाही ह्यांना. चांगलं करा भाजी. बेलण्याने ठोकन काय त्याला काय खजूर झाली का काय काय कळाना. लवकरात लवकर शिवून दवाखान्यात मला उपाय बघावा लागेल. जामखळ्या जामखोळ्या काय बी लागली सांगाय. जामखोळ्या कसल्या असतात वेगळ्या. होय मम्मी. डॉक्टरांना आता दुकानात बंद करावं लागते त्यांची. आता यायचं जमाना निघलाय म्हणलं. हा मग काही आईवरच ऑपरेशन करतात काय डॉक्टर. मग करा भाजी. आज लय बेत आहे भावा बहिणीनं मोठा. रात्री करायची भाजी. रात्री नाही आता. आता नाही करायची. आताच करायची. मग लाईट गेली जंपर शिवत बर कर मग तू रात्री. काय कर तू रात्री. करते मग. तू चपात्या कर, मी कालवण टाकते. नाही नको तू नको करू चपात्या. नाही कर. बिछड़ा यार मिला. काय झालं? मी कालवण करते, भात टाकते. अबे गाणं काय आहे पुढं? आम्हालाच नाही माहित. धूळ चालवायला धूळ वाटायला लागली. अयो अयो लसायला लागलं डोळं. काय झालं काय झालं काय? पाणी गरम कर आपण प्यायला मला. चल केलंय मी. गार झालं ना, केलंय मी. आता कडक झाड घालत बाई. मम्मी गरम हाय. मी मलाच होका भाऊ बहिणीनो, कसे आहे आंगड टकूच घातलंय. काल आणलेलं मी नव नव झ्या. ही लेंगे ह्या लेंगेसाठी लय भांडणं झाले ती बहिणी बहिणीची काल. पण माझ्याकडे चालत ती. हो का ह्या लेंग्यासाठी
हे जी आणि हे जी भांडण भांडण, मला लेहंगा पाहिजे म्हणजे पाहिजे. हो का, ही सगळी टोप आहेत ना, ही ह्या पुरीचा आहेत. हो का, ही पोरगी, आणि ही म्हणती मला कपडे नाही, तर ही सगळं टोप तिचं आहेत. आणि तिने रद्दीला ठेवलं, म्हणजे असं पुजून ठेवलं कपाटामंदी पुजले. आणि ते आता हिच्या ताब्यात आले, कारण की आता हिला बसना झाले. पुजले होते का नव्हते तू? हे सगळे तिचे स्टॉप आहेत, किती छान आहेत, पण तिला घालायला लय कंटाळा येतो बघा, कंटाळा. आणि ह्या पॅन्टीसाठी ह्या दोघी बहिणीची भांडणं. बघा, ह्या दोघी बहिणी, ती द्यायला हिला आणि ही म्हणती मला पाहिजे. आणि ह्या पॅन्टीसाठी ह्या दोघी बहिणीची भांडणं. ती म्हणती मला पाहिजे, तो का ती म्हणती मला पाहिजे, आणि ही म्हणती मी देत नाही. म्हणजे दोन पॅन्टींसाठी भांडण करत होते, पण मी दिली तिला लगेच महागारी. तशी ही देतच नव्हती लगेच. अयो अय्यो, किती आकाडली ग बाया, सरड्यावानीच माकाडली बिलय बाबा, पिसरोडावानीच पालीवानीच माकाडली. मग अशी किडक खाय आल्या मकाडते किती बया. पाणी प्यायचं गरमच नाही. माझा अवतार लय डेंजर डेंजर झालेला आहे भावा बहिणीनो. असू द्या, माझा अवतार मी कवा तरी करत असते नीट नाटका. पण तुम्हाला सांगते, काय सांगायचे भावा बहिणीनो, मी लय शुद्धच बोलायला शिकणार आहे आता. मला मुली म्हणतात खूपच मम्मी गावठी नको बोलत जाऊन, आमच्या मंत्रीनी हिणी हानत्यात बघत्यात. हा, मग मी आता शुद्धच बोलणार. काय म्हणली का मम्मी आमचे? नाही, मी शुद्धच बोलणार आता, शुद्ध. मला कोणी किती बी काय म्हणू द्या, मी गांठी बोलतच नसते, शुद्ध छानच असते, शुद्ध. मी खूप शुद्ध हाणणार आहे आता भाऊ बहिणीला. तुम्हाला आवडेल का मी शुद्ध हाणलेलं बोललेलं बघायला? हा, खूप छान असे भरणी पागळून टाक तिथं गॅस पाशी ठेवून. हा, बर का, अशी पगळून असा चिंबुटा झाला पाहिजे तिचा. अगं जरा लांब ठेव आणि गॅस जरा कमी कर. योग्य वापर करत जावा जरा गॅसचा. आता शुद्ध हाणलं का नाही मी बघा बरं, कस काय गोडवानी. अगं ठेवते का नाही लांब? तुझ्या पैसे आणून ठेवू का बाहेर नेऊ पावसात? आणि गॅस कमी कर. जरा चांगलं चुंगलं गोडवानी कालवण कर जरा. कोरड्यास कस काय हाणलं बरं बाबा बहिणी, शुद्ध. मग असं शुद्ध हाणावं लागतं. ती बाया गरम पाणी डाल्या डुल्या आगावल्या कमी कराय, काय करू. नाही शिवण्याला शाळेत लावायची, मग तिला गारट्या गुरट्याची तुम्ही बसा घरात अंगाव घेऊन गोदाड्यान तिला लावा गारट्याची बाहेर. बघा बरं भाऊ बहिणीनं कसलं डेंजर वाणी झालंय वातावरण बाहेर. हो का, आणि तुम्ही काय डोळा झाकून बसणार आहेत चाबऱ्या? हो ग बसा. बघा कसलं झालंय. हो का, नुसतं पाऊस टपाक टपाक टपाक. हो का, कसलं झालंय वातावरण, गार ह्यार. आणि कुठं त्या शिवण्याला सांगा बरं तुम्ही, शिवण्याला शाळेत कशी लावावा गारट्या गुरट्याची? हा, ही वातावरण म्हणजे दुखणी बाईने यायचं वातावरण हाया. हाणलं ना भाऊ बहिणी मी शुद्ध. मी शुद्ध हाणलं का ग? शुद्ध हाणलं मी, शुद्ध. अगं मी कसलं ग, थांब. शुद्ध हाणली बोलली का मी? शुद्ध हाय का? एवढी शुद्ध मी हाणून सुद्धा पुरी म्हणते शुद्ध नाही बोलत. गोड दिसतंय का भाऊ बहिणीनं? पायजामा काय धोतार लुंगी. काल असला लालगा ड्रेस आणलेला. हो का, असला लालगा ड्रेस आणला एक म्या गोडवानी. हा,
आणि तो बी लय घात भारी दिसत होता, घातला होता की हिने काल. लय नाचले मी. आणि हो का अशा बाह्या त्याला बसवल्या, बाह्या नव्हत्या तर पोरगी घालना. आता त्याच्यावर मला कालच्या ईडीवर आली बाया कमेंट की गावठी डिरेस, गावठी डिरेस. आता कसं आहे माहितीये का, गावाकडे राहतात म्हणल्यावर गावठी डिरेस घालणार आणि तशा बी शरीर प्रदर्शन करायचं आणू का मग डिरेस, म्हणजे गोड दिसत्याल होय भावा बहिणीनं. अव गावठी यायचं पुरी त्या बाह्या नसल्या तरी आंगडी घालानात. काय सांगू तुम्हाला, भांडू भांडू मी बुसकाट पाडलंय काल त्यांचं. आणली तवा कापड. हा मी 2 डिरेस तर काल महागारी केलं. एकाला होती बाई पण एकाला बाई नव्हती आणि 2 डिरेस मी महागारी दिलं का तर पोरगी बाई नाही म्हणून, बाह्या नाही त्याला अशा म्हणून घाल ना अंगडी ती. हा आता गावठी डिरेस, गावठी डिरेस. अव गावठी डिरेस मध्येच माझे आहे खरं म्हणाय गेलं तर, पूर्ण शरीर झाकून राहत. बराबर का नाही? काय बया दाखवायचं या लोकाला. हो शिवन्या सोल बाय सोल, लसूण सोल. बहिणींनी सांगितलंय तुझ्या, सांगितलंय तुला काम लसूण सोलायचं. सोल. हा तुम्ही आहे ना नोकरीला लागल्यावर तुम्ही मग तिला स्वयंपाक करावा लागणार आहे. तिला शिकवून ठेवा नाही तर मला उपाशी बसावं लागल. आणि माझं ग काय, माझं कसं व्हायचं? माझं भाकरी कालवण कोण खायला घालायचं मला? नोकरीला लागल्यावर भाऊ बहिणीनं त्यांना नोकर लावायचे त्या मोठ्या मोठ्या नोकरीला. त्यावर माझ्या तोंडात दात नाही राहायचं बघा. सण खाया भेटायचं आणि दात तोंडातलं जायचं, अशातली गमत. मला बचाळी आणून द्या गाय बायानो सण खायला. काय माहिती बाया. हा म्हातारी लिकीला नोकरी लावूस तर तुला सांग बचाळ बसू आपण तुझं दात गेल्यावर. हा बचाळी बसल्यावर खायला येतं चांगलं चुंगलं आणि दात नसल्यावर भाकर चावत नाही. अगं मला तर आताच तुला तरी चावायचं म्हणलं तरी माझं दाबाड दुखत. काय करणार माहितीये का? हा बोला. वरण भात आहे ना त्याचा रागडा करून तुला चालणार चमचमी. बघा तयारी वरण भात आणि त्याच्यावर तुला काय मला वरण भात नाही. मला चांगलं तुला खावटलं. भाकरी चुरून मुरून बारीक बारीक करून तुला चालणार. बघा लय नियोजन आहे. कसं काय नियोजन आहे? बारके लेकराला कसं चालतंय. हा नियोजन लय भारी आहे नियोजन. काल लय कंदुऱ्यांची आमंत्रण होते पण गेले नाही भाऊ बहिणीनं. बा लय होतं बरबाट खायला काल. काल लय कंदुऱ्या होत्या, प्रत्येकाच्या घरात कंदुरी होती पण बरबाट खायला गेली नाही. लय आमंत्रण स्वीकारले बाय पावसाने आणि मला तसं बी. आणि काल जत्राला बी नाही लय गेली. लय गर्दी, मुंगीवानी गर्दी. मला गर्दीचंच ठिकाण जरा हानिकारक वाटतं म्हणून मी जात नाही. गर्दीच्या ठिकाणी मला आहे ना जमत नाही भावा बहिणीनं जास्त, म्हणून मी जत्रा फतरायला गेली नाही. होती लय जत्रा मोठी. 3रा गुरुवार आखाडात महिनाभर जत्रा असती ठाकी बाबाची. केली बाय. गरम पाण्याला बी चव नसती भाऊ बहिणीनं. चला बाय बाय मग सगळ्यांना.